काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी आपल्या वक्तव्यामुळे झालेल्या वादाबाबत तमाम शिवप्रेमींना त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे। काही दिवसांपूर्वी मालेगावमधील एका कार्यक्रमात सकपाळांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करणारं विधान केलं होतं। या विधानामुळे राज्यभरात शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला होता। भाजपनेही हर्षवर्धन सकपाळांच्या वक्तव्याचा विरोध केला। अखेर आज एक फेसबुक पोस्ट लिहून दिलगिरी व्यक्त करत सकपाळांनी सगळ्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचं सांगून भाजपवरही निशाणा साधला। काही शिवभक्तांनी मध्यरात्री बुलढाण्यातील सकपाळ यांच्या निवासस्थानात समोर जाऊन खुलं आव्हान दिलं होतं। सचिन पाटील या शिवभक्तानं हर्षवर्धन सकपाळ यांनी माफी मागावी अन्यथा फिरू देणार नाही असा इशारा दिला होता। सकपाळ यांच्या निवासस्थानासमोरचा हा व्हिडिओ शिवभक्ताकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला। काही जणांनी फोनवरून तुमचा दाभोळकर करू अशी धमकी दिल्याचं सकपाळांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं। आम्ही आज बुलढाण्यातील तुमच्या घरासमोर आहोत, कारण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे आणि तुम्हाला तुमच्या घरासमोरून आवाहन करतोय की तुम्ही तात्काळ छत्रपती श्री शिवाजी महाराजांची रायगडावर नतमस्तक होऊन माफी मागा, अन्यथा तुम्हाला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही आणि महाराष्ट्रात तुम्ही जिथे दिसाल तिथे तुमचं तोंड काळा केल्याशिवाय शिवभक्त शांत बसणार नाही। मला जे धमकीचे फोन आले ते थेट तुझा पानसरे करायचे का, तुझे दाभोळकर करायचे का, इथपर्यंत फोन आले। जीप छाटण्याच्याही अनुषंगानं आले। मात्र जीप छाटण्याचे मी आपल्याला सांगितलं की मला घाबरू नये आहे, मी बोलत राहील, मी हिंदवी स्वराज्याचा विचार बोलत राहील, मी संविधानाचा विचार बोलत राहील, मी संघाच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवृत्तीच्या विरोधात बोलत राहील, माझी जीप छाटेपर्यंत मी बोलत राहील। मला जे धमकीचे फोन आले ते थेट तुझा पानसरे करायचे का, तुझे दाभोळकर करायचे का, इथपर्यंत फोन आले। जीप छाटण्याच्याही अनुषंगानं आले। मात्र जीप छाटण्याचे मी आपल्याला सांगितलं की मला घाबरू नये आहे, मी बोलत राहील, मी हिंदवी स्वराज्याचा विचार बोलत राहील, मी संविधानाचा विचार बोलत राहील, मी संघाच्या भारतीय जनता पक्षाच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी टिपू सुलतानची तुलना शिवाजी महाराजांशी केल्यामुळे भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी राज्यभरात आंदोलन केली। मात्र या सगळ्या वादानंतर सकपाळांची लेक गार्गे हिनं वडिलांच्या समर्थनार्थ पोस्ट केली। लंडनमध्ये असलेल्या गार्गी सकपाळनं एक भावनिक पोस्ट करून सत्य ओळखा आणि सत्याच्या बाजूने उभं राहा म्हटलंय। आपल्या वडिलांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय। टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची केल्यानं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या विरुद्ध राज्यभर टीका होते। प्रदेश काँग्रेस मात्र ठामपणे सकपाळांच्या पाठीशी उभं असल्याचं दिसून येतंय। हर्षवर्धन सकपाळ मुंबईतील टिळक भवनाला येताच पदाधिकाऱ्यांनी त्यांचा हार घालून सत्कार केला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी अल्पसंख्याक विभागाकडून शाळांना दिलेल्या प्रमाणपत्रांबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली। त्याचबरोबर त्यांनी अल्पसंख्याक मंत्री म्हणून प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले। सह्या कोणी आणि कुणाच्या दबावाखाली केल्या याची चौकशी केली जाणार आहे। तर दुसरीकडे मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणावरही त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। काल झालेल्या आमदारांच्या बैठकीनंतर वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत सुनेत्रांनी झिरवाळांबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली। पक्षाची बदनामी होणार नाही याची काळजी घ्या अशा सूचनाही त्यांनी दिलेल्या आहेत। कार्यालयात घडलेला प्रकार कलंक लावणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री नरहरी झिरवाळ दिली। या प्रकरणी आरोपी ढेरिंगेची चौकशी सुरू असल्याचं स्पष्टीकरण झिरवाळ यांनी दिलं आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं झिरवाळ म्हटलं आहे। तात्काळ राजू ढेरिंगे हे आता पोलीस कस्टडीत किंवा कायद्याच्या कचाट्यात सापडलेले आहेत, त्यांची चौकशी सुरू आहे। पण त्याबरोबर मी आपल्या विभागामार्फत एक स्वतंत्र चौकशी नेमून आणि सहआयुक्त दक्षता आणि पोलीस उपायुक्त यांच्यामार्फत एक चौकशी करण्याच्या निर्देशित केलेला आहे। सीएम साहेबांबरोबर बोलणं नाही झालेलं आहे, मी बोलणार आहे। झिरवाळांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार प्रकरणावर महाराष्ट्र सरकारकडून पारदर्शकपणे उत्तरच येत नाही अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली। त्यासोबत त्यांनी अनेक प्रश्न देखील उपस्थित केलेले आहेत। की एक शून्यातून झिरवाळांनी एक आयुष्य उभं केलंय, कष्टातून। ते काय मॅनेजमेंट कोटावाले नाही, ते स्वतः शून्यातून उभे राहिलेले। त्याच्यामुळे काय नक्की त्यांच्या ऑफिसमध्ये झालं आणि महाराष्ट्र सरकारकडून पारदर्शकपणे उत्तरच येत नाही आहे ना। मंत्रालयातून पूर्ण राज्य चालतं, 6व्या मजल्यानी 3ऱ्या-4थ्या मजल्यावर रेड केली आहे। हे म्हणजे मला अजून खरंच वाटत नाही की माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या कॅबिनेट मिनिस्टरवर ही रेड होते। हे असं कसं होऊ शकतं? 75 शाळांना अल्पसंख्याक प्रमाणपत्रांची खैरात केल्याप्रकरणी अल्पसंख्याक मंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले। या सर्व पत्रांवर उपसचिव मिलिंद शेणॉय यांच्या सह्या असल्याचं उघड झाल्यानंतर त्यांच्या भूमिकेचीही चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे।
अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत माहिती समोर आली. एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून निवेदन जारी करण्यात आलं असून विमानात 2 रेकॉर्डर असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मात्र आगीत बराच वेळ जळाल्यामुळे दोन्ही रेकॉर्डरचं नुकसान झाल्याची माहितीही समोर आली. असं असलं तरीही संभाषणाचा काही डेटा मिळवण्यात यश आलं असून कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरवर सखोल तांत्रिक तपास सुरू आहे. हनीवेल कंपनी निर्मित या रेकॉर्डरसाठी संबंधित देशातील अधिकृत प्रतिनिधीची मदत मागवण्यात आली. आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार पुरावेनिष्ठ तपास सुरू असल्याचं ब्युरोनं म्हटलं आहे. अजित पवारांच्या विमान अपघातावरून पुन्हा एकदा रोहित पवारांनी आरोपाचा बॉम्ब टाकला. अजित पवारांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स राजकारणापासून सुरक्षित राहिला का असा सवाल उपस्थित करत रोहित पवारांनी ब्लॅक बॉक्सबाबत संशय व्यक्त केला. एवढंच नाही तर विमान अपघाताचा तपास संथ गतीनं सुरू असल्याचंही रोहित पवारांनी म्हटलंय. तसंच सरकारकडून तपासाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं म्हणत रोहित पवारांनी निशाणा साधला. तर या प्रकरणावर रोहित पवार उद्या सविस्तरपणे पत्रकार परिषद घेणार आहेत. ब्लॅक बॉक्स हा पावसापासून, उन्हापासून, आगीपासून, बॉम्बलास्टपासून सगळ्यापासून सुरक्षित आहे, पण राजकारणापासून सुरक्षित नाही. आता ह्याच्यात काय राजकारण चाललंय हे आपल्याला बघावं लागेल, खोलात जावं लागेल. ज्या पद्धतीने सरकारकडनं इन्व्हेस्टिगेशन चाललंय ते मंद गतीने, स्लो आणि कुठंच काही डिटेलमध्ये होताना दिसत नाही. ती VSR कंपनी अजूनपर्यंत ऑपरेशनमध्ये त्या ठिकाणी आहे. मग जर सरकारकडनं ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे ते होत नाही. पार्थ पवारांना पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्या प्रकरणी चौकशी समितीकडून क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली. या जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांची स्वाक्षरी नसल्यानं जमीन खरेदीशी त्याचा थेट संबंध नाही असा निष्कर्ष या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या विकास खरगेंच्या समितीनं काढला. त्यामुळे पार्थ पवारांना अभय मिळाल्याचं सांगितलं जात आहे. या समितीनं सोमवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे चौकशी अहवाल सादर केला. यामध्ये पार्थ पवारांचा जमीन व्यवहाराशी संबंध नसल्याचा निष्कर्ष नोंदवला. त्याचवेळी 2 सरकारी अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस केली. या संदर्भातली माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. या संदर्भात ज्या काही घटना घडल्या त्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्याकरता एक समिती नियुक्त करण्यात आली होती आणि समितीने जो काही अहवाल दिला होता त्या अनुषंगानं पुढची कारवाई करण्यात येईल. अजूनपर्यंत मी देखील तो अहवाल बघितलेला नाही आहे, परंतु जी समिती नेमण्यात आली होती ती अतिशय उच्चस्थ पदस्थ अधिकाऱ्यांच्या मार्फत नेमण्यात आलेली होती. त्याच्यामुळे त्यांनी जी काही चौकशी केली असेल ती निश्चितपणे पारदर्शक असेल. पार्थ पवारांना क्लीन चिट देण्यासाठीच समिती नेमली होती अशी प्रतिक्रिया RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली. तर पार्थ पवारांना क्लीन चिट मिळूच शकत नाही असं सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांनी म्हटलंय. ज्या दिवशी ही कमिटीने नेमली त्याच दिवशी मी म्हटलं होतं की ही कमिटी काही करणार नाही, ही क्लीन चिट देण्यासाठी नेमलेली समिती आहे आणि झालेलंही तसंच आहे. आता जे काही पोलिसांकडे सोपवलं आहे, पोलिसांनी अजूनही ते 2021ची पॉवर ऑफ अटर्नी या संदर्भात काही कारवाई केलेली नाही. आता हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेलेला आहे. लवकरच आता मुख्यमंत्री याच्यावर काय डिसिजन घेतात. अर्थात फारसं काही याच्यातून निष्पन्न होईल असं वाटतही नाही, परंतु असं जर चालत राहिलं तर सामान्य माणसाचा या सगळ्या न्याय प्रक्रियेवरचा विश्वास मात्र पूर्ण उडेल. आत्ताच्या घटनेला कुठलाही रिपोर्ट आलेला नाहीये आणि रिपोर्टमध्ये पार्थला क्लीन चिट मिळूच शकत नाही हे मी खात्रीने सांगू शकते. त्याच्यात खारगे समिती अमुक न तमुक मार्ग काढेल विलंब करायचा, पण पार्थला कोणाचेही काका क्लीन चिट देऊ शकत नाहीत. त्यांचे आई नाही, वडील नाही, आजोबा नाही, कोणी क्लीन चिट त्यांना देऊ शकत नाही. आपण काहीही चुकीचं केलं नाही असं पार्थनं आपल्याला सांगितलं होतं अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली. तर अहवाल अधिकृतपणे समोर आलेला नाही, जरतरच्या बातम्या आहेत असं खासदार संजय राऊत म्हणाले. सकाळी आणि मी असं म्हणले होते तो मला म्हणला आत्या मी काही चुकीचं केलं नाही, मी तुम्हाला नंतर समजून सांगतो काय झालं. त्याच्यामुळे तेव्हा सकाळी मी तो स्टँड त्याच्यावर विश्वास ठेवून हा ठेवला आणि मला असं वाटतं आपण इन्क्वायरीचा जो कागद आहे तो इस्तोवर वाट बघू. माझा विश्वास आणि अपेक्षा माझी आमच्या घरातल्या प्रत्येक मुला आणि मुलीकडून अपेक्षाही आहे की त्यांनी कुठलंही काम ते करणार नाहीत आणि करूही नाही इथून पुढेही. एवढी एक आत्या म्हणून, एक आई म्हणून, एक मावशी म्हणून आमच्या घरातल्या सगळ्याच मुलांकडून माझी ती अपेक्षा. बघा, अद्याप हा अधिकृतपणे अहवाल समोर आलेला नाही. या जरतरच्या बातम्या आहेत आणि सूत्रांच्या बातम्या आहेत. पण मोठ्या व्यक्तीचा दबाव असल्याशिवाय अशा प्रकारचे व्यवहार होत नसतात. एवढंच मी सांगू इच्छितो. जेव्हा पूर्ण अहवाल येईल तेव्हा आम्ही सांगू कायद्यापुढे सर्व समान आहेत की नाही.
हे नंतर पाहू. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरही चर्चा झाली होती असा दावा रोहित पवारांनी केला. अजितदादा असताना विलिनीकरणावर चर्चा झाली हे आम्हाला माहीत असल्याचं रोहित पवार म्हणाले. मात्र दादा गेल्यानंतर विलिनीकरणाला पूर्ण विराम लागल्याचं रोहित पवारांनी सांगितलं. अजित पवार जयंत पाटलांच्या घरी अनेकदा भेटल्याचा दावाही त्यांनी केला. अजितदादा असताना अजितदादांबरोबर आमची चर्चा काय झाली हे त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे. अजितदादांशी बोलत असताना दादांबरोबर आम्ही NDA बरोबर जायचं का दादा बाहेर येऊन रस्त्यावरची लढाई आमच्याबरोबर लढणार हे दादांमध्ये आमच्यामध्ये त्या ठिकाणी हा विषय झालेला आहे. आणि त्यामुळेच मी सांगतो की आमच्यासाठी या विषयाला पूर्णविराम लागलेला आहे. दादा गेल्यानंतर लगेचच्या लगेच अजितदादा जेव्हा केव्हा भेटायचे ते जयंत पाटील साहेबांच्या घरी भेटायचे. जयंत पाटील साहेबांच्या घरासमोर लोढा साहेबांचं घर आहे. तिथं CCTV कॅमेरा असतील. गेल्या 1.5 वर्षाचे CCTV कॅमेरा फुटेज तुम्ही तिथं आणा. चंद्रपूरमधील सत्तानाट्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. सुधीर मुनगंटीवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. चंद्रपूरच्या महापौर संगीता खांडेकरांसह इतर नगरसेवकही यावेळी उपस्थित होते. या भेटीत विविध घडामोडींवर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी महापौर आणि सर्व नगरसेवकांचं अभिनंदन करून पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. चंद्रपुरातील भाजप आमदार किशोर जोरगेवार यांची नाराजी अद्याप दूर झाली नाही असं दिसतंय. चंद्रपूरच्या महापौरांना त्यांच्या जवळच्या लोकांनी घेरलंय, त्यामुळे त्या अजून भेटायला आल्या नसाव्यात असा टोला किशोर जोरगेवारांनी लगावला. महापौर झाल्यानंतर एक अपेक्षा असते की आपण एखादी मेहनत केल्यानंतर त्या पदावर आसीन झालेल्या व्यक्तींकडून काही अपेक्षा असतात फोनची, भेटण्याची, परंतु ते मात्र काही त्यांच्याकडून होताना दिसत नाही. महापौर तुम्हाला भेटायला आले नाही? काही लोकांनी त्यांना घेरून घेतलेलं आहे. ते त्यांच्या सांगण्यानं त्यांचं काम सुरू आहे. आमच्या शुभकामना आहे त्यांना. त्यांच्यासोबत चंद्रपूरच्या ज्या जनतेच्या समस्या आहे त्या समस्यांकडे लक्ष देत जिथे जिथे त्यांना सहकार्य आवश्यक असेल त्या ठिकाणी आम्ही त्यांना सहकार्य करू. भाजप श्रेष्ठींनी परवानगी दिली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे या दोघांचं राजकीय अस्तित्व संपवण्याची भाषा गणेश नाईकांनी केली. कारण शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी गणेश नाईकांवर जोरदार टीका केली. आता मंत्री आशिष जयस्वाल यांनीही यावर भाष्य केलं. महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी एकमेकांचा सन्मान राखला पाहिजे असं जयस्वाल म्हणाले. महायुतीच्या घटक पक्षाच्या सर्व लोकांनी एकमेकाचा सन्मान राखून महाराष्ट्राला पुढे नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे. काही दुर्दैवी वक्तव्य कुठल्याकडून होणे हे अपेक्षित नाही आहे. आणि प्रत्येकाचा शेवटी एक सन्मान असतो. या पद्धतीचं वक्तव्य मध्यंतरीच्या कालखंडात करण्यात आलं, त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहे. मला असं वाटते की आता या संदर्भामध्ये योग्य निर्णय माननीय मुख्यमंत्री घेतील. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.